राज्य सरकारने जरांगे असे म्हणाले, राज्य सरकारने काढलेला GR मध्ये मोठी ताकद, हा GR निघायला 50 वर्ष लागली. भुजबळ कोर्टात जायला लागले, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करायला लागले. याचा अर्थ GR फार महत्त्वाचा आहे. खरं तर जरांगेची राज्य सरकारने जरांगेची जी मागणी होती ती पूर्ण केलेली नाही, पण तरीसुद्धा जे ओबीसीमध्ये घुसखोरी आहे की त्याच्यामध्ये काही तथ्य आहे. परंतु जरांगेने स्वतःची उरू बडवून घेणं सुरू केलं. याच्यामध्ये जरांगेची जी मागणी आहे ती पूर्ण झालेली नाही आणि जरांगेकडून जी मराठा समाजाची दिशाभूल केली की आपल्याला जे सगळं मागितलंय ते पूर्ण मिळालंय, हे सुद्धा तथ्य नाही. कारण त्यांनी सुद्धा मराठा समाजाच्या तोंडाला काळं म्हणजे लावलंय आणि तोंडाला पानं पुसलीत. खरं तर हा GR मध्ये ओबीसीमध्ये घुसखोरी 100% होणार आहे. त्यामुळे ओबीसी सुद्धा जागा झाला आहे आणि त्यामुळेच आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आणि आदरणीय भुजबळ साहेब उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयात त्यासाठी दाद मागणार आहेत आणि पूर्ण राज्यातील ओबीसी समाजाचा भुजबळ साहेबांशी म्हणजे जी मागणी आहे त्याला पाठिंबा आहे. आणि नक्कीच हा GR आम्ही रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आमची रस्त्यावरची लढाई सुद्धा सुरू आहे आणि न्यायालयीन लढाई सुद्धा आम्ही लढणार आहोत. आणि येणाऱ्या काळात राज्य सरकारला GR तो आम्ही रद्द करायला नक्कीच भाग पाडू, असं आमचं पूर्ण राज्यातील ओबीसींचं ठरलेलं आहे. आबा, जरांगे असं म्हणतोय, मराठ्यांचं सगळं भविष्य या GR मध्ये गुंतलं आहे. मुख्यमंत्र्यांना 8 पानाचं पत्र लिहून द्या अथवा 800 पानाचं मुख्यमंत्री त्याला कुलून लावणार आहेत. तो काही सरकारचा बाप नाही. जरांगे याची भुजबळ यांच्यावर टीका. आणि सरकारने GR मध्ये हेराफेरी करायची नाही, अन्यथा रस्त्यावर फिरू देणार नाही. जरांगेला कळून जाईल भुजबळ बाप आहेत का कोण आहेत. जरांगेचे खरं तर त्याच्या बुद्धीची कीव येते. तो काय बोलतोय, त्याची उंची किती, त्याचा आवाज किती, त्याचा आवाका किती, त्याची लायकी किती, त्याचा अभ्यास किती. भुजबळांचं आयुष्य पूर्ण ओबीसींसाठी झटण्यात गेले. खरं तर ओबीसींनी आणि भुजबळ साहेबांनी कधी मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, परंतु आपली मागणी काय, आपण कशातून करतो. तुम्ही जर ओबीसींचं राजकीय अस्तित्व संपत असाल तर नक्कीच ओबीसी जागा होईल. आणि जरांगीची ती मूळ मागणीच चुकीची. माझी राज्यातील खरं तर 96 कोळी मराठा जरांगे सोबत नाही, कारण की त्यांना कोणाच्या ओबीसींच्या ताटातलं हिसकावून घ्यायचं नाही. परंतु जरांगे 96 कोळी नाहीच ना, त्यामुळे जरांगीची मागणी ओबीसीत घुसायचं आणि ओबीसींचं राजकीय अस्तित्व संपवायचं, ही पूर्ण बालिश मागणी. आणि राज्य सरकारला सुद्धा ती मागणी आम्ही पूर्ण होऊन देणार नाही. राज्य सरकारला जरांगीने वेठीस धरला असेल तर राज्यातील 55-56% असणारा ओबीसी समाज सुद्धा वेठीस धरण्याचं काम करेल. आमचं आंदोलन सुरू झालंय. आता नक्कीच गोगलवाडीच्या सभेतून मुख्यमंत्र्याला कळलं असेल एका जिल्हा परिषद गटामध्ये केवढा ओबीसींचा मेळावा होऊ शकतो. आता अनेक असे मेळावे होतील आणि राज्य सरकारला ओबीसी ताकद दिसेल आणि नक्कीच तो GR राज्य सरकारला रद्द करावा लागणार आहे आणि ओबीसींची मागणी पूर्ण करावी लागणार आहे. बाबा, जरांगे असे म्हणतात, परस्पर GR काढला नाही, कॅबिनेट उपसमितीने GR काढला. तू 1.5 छटाक पुस्तक वाचून लई शाणा झाला का? भुजबळ यांना सवाल, तू सगळ्यांचा सत्यानाश करून ठेवलाय. भुजबळ यांच्यावर जरांगे यांची टीका, तू सरकारचा बाप झाला आहे का? फडणवीस याला जेलमध्ये घालावे. तात्काळ प्रमाणपत्र वाटायला सुरुवात करा, अन्यथा काळ विदारक झाला असं म्हणू नका. जरांगे याचा सरकारला इशारा. खरं तर जरांगेच्या घटका भरत आल्यात. मुंबईमध्ये उच्च न्यायालयाने आदेश दिला होता. खरं तर मुख्यमंत्र्यांनी आणि राज्य सरकारने त्याची लाड करायला नव्हती पाहिजे. त्यावेळेसच त्याच्या मुसक्या आवळून त्याला जेलमध्ये टाकायचं होतं, न्यायालयाने सांगितलं होतं. पण तरी पण तुम्ही सुद्धा म्हणजे टाकत नाहीत आणि हा कुठंतरी याच्या विरोधात त्याच्या विरोधात बोलण्याचं काम करतोय. हे अतिशय चुकीचं आहे. आणि भुजबळ साहेबांवर याची बोलण्याची लायकी, यांनी आरशात तोंड बघावं अगोदर. भुजबळ कुठं, हा कुठं. भुजबळ साहेब एका जातीसाठी काम करत नाहीत. भुजबळ साहेब 400 जातीसाठी काम करतात. आणि हे तर खरं एका जातीसाठी सुद्धा पूर्ण काम करत नाही. कारण की खरेच 96 कोळी मराठी म्हणतात आम्हाला ओबीसीत आरक्षण नको आहे, आम्हाला शिक्षण आणि नोकऱ्यात आरक्षण हवंय. आणि ह्या बिनडोकाची मागणी कुठं म्हणजे ओबीसीत घुसखोरी करण्याची, कुठेतरी ओबीसींचं अस्तित्व संपवण्याची. आणि कुठेतरी काही ओबीसी मधल्या घटकाला म्हणतो मी तुमच्यासोबत आहे, त्यांना म्हणतो मी तुमच्यासोबत आहे. आणि सर्वांचं अस्तित्व संपवण्यासाठी हा टपलेला आहे. आणि यालाच खरं तर अभ्यास नाही. आणि मुख्यमंत्र्याला आदेश देतो की आम्ही रस्त्यावर उतरलो तर याव करू, जे आमचा जर असं पूर्ण नाही केलं तर याव करू त्याव करू. हा काही करत नाही मुख्यमंत्र्यांनी. खरं तर आता याच्या मुसक्या आवळायची वेळ आली. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ याच्या मुसक्या आवळून याला बिनभाड्याच्या खोलीमध्ये टाकावं आणि याचा आवाज बंद करावा, अशी आमची वारंवार मागणी. आणि ती आता यापूर्वी जर केली असती तर ही वेळ आली नसती. राज्य सरकारला सुद्धा यांनी वेठीच धरलं नसतं. याची भाषा काय, हे बोलतोय काय, यांनी बीड जाळलंय. आणि खरं तर राज्य सरकार याचा लाड करले. राज्य सरकारने याचा लाड करू नये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.